शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळतात। कारण गेल्या आठवड्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडली आहे। या बैठकीत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांबाबत आमदारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना थेट सवाल विचारलेत। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार की एनडीएचा घटक पक्ष होणार याबाबत आमदारांनी स्पष्टता मागितली आहे। यावेळी काही आमदारांनी जर काँग्रेससोबत जायचं असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशी ठाम भूमिका मांडली आहे। तर ही बैठक रोहित पवारांनी अर्धवट सोडली आहे। या बैठकीमध्ये आमदार रोहित पवार यांनी भाजपसोबत जाण्यास तीव्र विरोध दर्शवल्याचं समजतं आहे। तर याच बैठकी संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून अधिकचे तपशील जाणून घ्यायचे आहेत। निलेश, राष्ट्रवादीमध्ये नेमके कशा रीतीने दोन गट पडलेला आहे? एका बाजूला तीव्र नाराजी व्यक्त होते, नेमकं काय घडतंय राष्ट्रवादीच्या गोटात? माधवी, मागील आठवड्यामध्ये शुक्रवारी विधिमंडळामध्ये एक महत्त्वाची बैठक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची एका ज्येष्ठ नेत्यासोबत पार पडली। आणि या बैठकीमध्ये आमदारांना थेट संबंधित नेत्याला प्रश्न विचारले की सध्या माध्यमांमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे किंवा एनडीए सोबत जाणार आहे, या संदर्भातली नेमकी स्पष्टता काय आहे? त्यावेळेस रोहित पवारांना स्पष्टपणे भूमिका मांडली की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण भाजपसोबत जाणार नाही, काँग्रेसमध्ये विलीन करण्याची वेळ आली तर नक्कीच त्याबाबत विचार होईल अशा पद्धतीची भूमिका मांडली। मात्र त्याच वेळी त्या बैठकीमधल्या काही इतर सदस्यांना काँग्रेससोबत जाणार असाल तर आपली त्याला ना असेल अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका मांडली। आणि त्यामुळे त्या बैठकीतूनच रोहित पवार निघून गेल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर ज्या बैठकीमध्ये जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं आता ही योग्य वेळ आलेली आहे, कदाचित आपण एनडीए सोबत जाणार आहोत अशा पद्धतीची भूमिका देखील त्यांना मांडली होती। आणि त्यानंतर नुकतीच शरद पवार देखील विधिमंडळामध्ये आले होते, त्यांची एक बैठक काल आमदारांची त्यांना घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये रोहित पवार अनुपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि त्यामुळेच रोहित पवार एकंदरीतच पक्षामध्ये नाराज आहेत का अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आपण नाराज नाही अशी जरी त्यांना भूमिका मांडली असली तरी लागोपाठ दोन बैठकांमधून एका बैठकीतून निघून जाणं आणि दुसऱ्या बैठकीला थेट अनुपस्थित राहणं, ज्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते त्या बैठकीमध्ये न येणं हे नक्कीच आश्चर्यकारक आहे। कारण रोहित पवार यांना स्वतःच काल एक ट्विट केलं होतं आणि शिक्षक आंदोलनाला आपण येणार आहोत, मात्र शरद पवारांचं विधिमंडळामध्ये येणं आहे, तिथं बैठक देखील होऊ शकते, आपण त्या ठिकाणी जाणार आहोत अशी भूमिका मांडली होती। आणि त्यानंतरही रोहित पवारांनी त्या बैठकीकडे पाठ फिरवली आणि त्यामुळेच पक्षांतर्गत कुठेतरी एक नाराजीचा सूर रोहित पवारांचा आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या दोन मतप्रवाह आहेत। एक मतप्रवाह काँग्रेससोबत जाण्याचा आहे तर दुसरा मतप्रवाह हा भाजपसोबत जाण्याचा आहे, एनडीएमध्ये सहभागी होण्याचा आहे। त्यामुळे या सगळ्या विषयांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेमकी काय भूमिका घेतोय, शरद पवार काय नेमकी भूमिका घेणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण एनडीएमधल्या सहभागाच्या अनुषंगानं काही बैठका देखील होताना आपल्याला दिसत आहेत। जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची देखील नुकतीच एका मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली होती आणि त्यानंतर एनडीए सोबत जाण्यासंदर्भातल्या चर्चांना मोठ्या प्रमाणामध्ये ऊत आला होता। आता मात्र या सगळ्या विषयांमध्ये नेमकं काय भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष घेतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरीकडे रोहित पवारांची देखील भूमिका महत्त्वाची राहणार आहेत। आजही मुंबईमध्ये ते आहेत, शिक्षक आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले आहेत। मात्र आता पक्षांतर्गत पुन्हा एकदा ज्यावेळेस बैठक होईल किंवा पक्षांतर्गत ज्यावेळेस या संदर्भात चर्चा होईल त्यावेळेस ते काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। माधवी, निलेश, ज्या प्रकारे कळते की जर काँग्रेससोबत जायचं असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशी अनेक आमदारांची ठाम भूमिका आहे। या सगळ्या गोष्टी पाहता रोहित पवार हे पक्षातच एकटे पडलेत का? नेमके किती आमदार रोहित पवारांच्या बाजूने किंवा त्यांच्या भूमिकेच्या बाजूने आहेत? काय नेमकं चाललेलं आहे राष्ट्रवादीमध्ये? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्या विधिमंडळामध्ये 10 आमदार आहेत विधानसभेचे आणि त्या बैठकीमधून केवळ रोहित पवार बाहेर निघून गेले होते। त्यामुळे इतर आमदारांची आता नेमकी काय भूमिका असणार आहे हे आपोआपच स्पष्ट होताना आपल्याला दिसेल। आपण अनेक आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र कुठेतरी आता पक्षानं सत्तेसोबत गेलं पाहिजे, सत्तेत राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमदारांसोबत खासदारांची देखील आहे। सध्या तरी विधिमंडळातली कामं असतील किंवा मतदारसंघातली कामं असतील ही होत नाही आहेत, मंत्रालयातल्या कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागतोय। अशाच पद्धतीची परिस्थिती दिल्लीमध्ये देखील आहेत। लोकसभेची कामं ज्यावेळेस मतदारसंघाची आपण घेऊन जातो त्यावेळेस कुठेतरी अडचणी येत आहेत आणि त्यामुळेच आता पक्षानं एक भूमिका घ्यायला हवी। मागच्या काळामध्ये काँग्रेस सोबत जाण्यासंदर्भात
संदर्भात चर्चा होत होत्या, मात्र कुठेतरी आता सत्ताधारी पक्षासोबत आपण गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. खरं तर ज्यावेळेस अजित पवार होते त्यावेळेस अजित पवारांना एनडीए सोबत आपण जाणार असल्याचीच भूमिका घेतली होती, अशी देखील माहिती पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यानं दिलेली आहे. त्यामुळं ती जर पहिली भूमिका तशीच असेल, आपण एनडीए सोबतच जाणार असेल, तर मग अजित पवारांनंतर देखील आपण ही भूमिका का घेत नाही अशाच पद्धतीचा प्रश्न आता या सगळ्या आमदारांना पडलेला आहे. आणि त्यामुळेच काँग्रेससोबत जायला एक नकार घंटा आमदारांची दिसते, भाजपसोबत जायला कुठेतरी सकारात्मकता आपल्याला माधवी या सर्व आमदारांची पाहायला मिळते. त्याच या अनुषंगानं पुढच्या काही दिवसातच काही मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत काय पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. निलेश, या संदर्भातले सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी.